माझे नाव राकेश ठकाली गंगाळे आहे आणि मला पायाचा त्रास हा 2022 ऑगस्ट पासून होता. पण तो हळू-हळू तो ॲक्चुअली सुरुवातीला कळाला नाही, पण नंतर तो इम्प्रूव्हिंग झाला. मला जॉब्स वगैरेमध्ये मूव्हमेंटमध्ये मला कळायला लागलं, की मला त्रास होतोय. मग एम-आर-आयज वगैरे केल्यानंतर कळालं, की डायग्नोज झालाय मला. मग बरेच दिवसाच्या नंतर ट्रीटमेंट वगैरे केली, आयुर्वेदिकची ट्रीटमेंट वगैरे केली. पण तो सहसा त्याचा काही फरक पडत नव्हता. आणि भरपूर म्हणजे चालायला, बसायला, उठायला म्हणजे भरपूर त्रास होता. रात्रभर झोप नसायची आणि पायाची मूव्हमेंट पूर्ण एकदम बंदच झालेली. की मग ते जॉब्स वगैरे पण सोडून दिला कारण की कधी-कधी स्टेअर्स वगैरे चढायला लागायचं. मी सेल्समध्ये जॉबमध्ये असल्यामुळे मला ते कस्टमरकडे येणं-जाणं ते कंपल्सरी होतच ते. तर मला ते जॉब सोडून मग घरी बसावं लागलं. मग त्याच्यानंतर मी मला ऑपरेशन करायचं होतं. तर मग मी अविनाश सर आहेत त्यांना, अविनाश देव उपाध्याय सरांना मंगलप्रभा हॉस्पिटलमध्ये भेटलो. ते सुरुवातीला ॲक्चुअली मी याच्या आधी पण खूप डॉक्टर्सना भेटलो होतो. पण त्यांच्याकडून मग ऑपरेशन करण्याचा निर्णय होता. पण कॉन्फिडन्स येत नव्हता, की हे नाही, की कसं होईल, काय होईल? आणि बाकीचं पण ऐकलं होतं, की नाही थोडा प्रॉब्लेम होतो. पण सरांना पहिलीच वेळ भेट दिली, आईसोबत गेलेलो आणि मला असं वाटलं, की नाही चल पॉझिटिव्ह वाइब्स आली, की सरांनी व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलं, की काय वापरणार आहे, कसं ऑपरेशन करणार आहे, मूव्हमेंट तुझी कशी रिस्ट्रिक्टेड झालेली आहे, थोडे टॅब्लेट्स लिहून दिलेले आहे सुरुवातीला आणि नंतर मग आम्ही घरी गेलो. त्याच्यानंतर मग सरांनी कंटिन्यू फॉलोअप ठेवला आणि मी पण सरांना कॉल करायचो. मग नंतर की ते विचारायचे, की "राकेश कसं वाटतंय? तब्येत कशी आहे? त्रास होतोय का?" अधून-मधून त्यांचे फोन यायचे आणि मग त्यांनी मला एकदा यूएमसी हॉस्पिटलमध्ये ये, मी पुन्हा एकदा चेक करतो सांगितलं नेरूळला. मग मी इथे आलो. मग पुन्हा त्यांनी एक्स-रे वगैरे काढले. व्यवस्थित सगळे त्यांनी समजून माहिती दिली. आणि माझी बायको पण सोबत होती आणि मग तिला पण कॉन्फिडन्स आला, की नाही सर सांगतात आहे, तर व्यवस्थितच होईल आणि मला पण त्यांच्याशी बोलून एकदम चांगलं वाटलं, की नाही चल, एक पॉझिटिव्ह वाइब्स आल्या आणि भीती जी मनात होती ती निघून गेली, की नाही आता करूयाच याचं ऑपरेशन. आणि 3 वर्ष मी खूप त्रास सहन केले आणि बोललो आता सरांमुळे ते मी ऑपरेशन करून घेतलं आणि आता व्यवस्थित चालतोय. त्रास कमी आहे, इनिशियल रिकव्हरीमध्ये आहे, पण चालतोय, स्ट्रेस वगैरे पण चढतोय आणि आता खूप बरं वाटतंय ना. हॉस्पिटलमध्ये पण प्रॉपर सगळं देखरेख व्यवस्थित गाईडन्समध्ये होते. सर आले हॉस्पिटलमध्ये, की सगळ्यात आधी म्हणजे मला पण भेटायचे, विचारायचे का त्रास होतोय का? म्हणजे माझ्या ज्या पण क्वेरीज होत्या त्यांच्या, की मग सरांनी असं कधीच सांगितलं नाही होणार, ठीक होणार. एक असं व्यवस्थित सगळ्या पद्धतीने व्यवस्थित समजून सांगितलं, की नाही हे राकेश असं असणार, हे असं होणार, थोडंसं पेन होतंय, ही गोळी आहे. तर ते एक मनातली भीती हळू दूर झाली. जसं चालायला प्रॉब्लेम होत होता, स्टेअर्स कसं चढणार. मग त्यांच्यासोबत कॉन्फिडन्स येऊन छान प्रकारे वाटलं आणि हॉस्पिटलमध्ये पण रात्रीचं पण जरी पण थोडंसं पण मग काय वाटलं, आवाज दिला, बेल वाजवली. पटकन सिस्टर्स वगैरे येऊन काय त्रास होतोय, डॉक्टर्सना फोन करून ही गोळी खा. सारखं येऊन विचारपूस करून केलं आणि खूप मला पॉझिटिव्ह आणि एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि डॉक्टरांचं पण खूप आभार आहेत, की त्यांनी मला व्यवस्थित आता चालण्यायोग्य केलेलं आहे. खूप खूप आभार त्यांचे.